नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी अमृता गणेश शेटे, राहणारा आंबेगाव बुद्रुक, वय वर्ष 39. आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलणार आहोत. त्यांच्या कविता, त्यांनी लिहिलेली नाटके आणि कादंबऱ्या व त्यांची देशभक्ती याबाबत आपण बोलणार आहोत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरतो झुंजेल, आणि जर त्यात यशस्वी झालं तर माझ्या मातृभूमीला स्वातंत्र्याचा अभिषेक घालेल, आणि जर हरलं तर माझ्या रक्ताचा अभिषेक तिच्या चरणावर घडेल, असे स्फूर्तिदायी व हृदयस्पर्शी व मातृभूमीबाबत नितांत आदर व्यक्त करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी म्हणजे विनायक दामोदर सावरकर. लहानपणापासूनच सावरकर हे अत्यंत हुशार आणि बुद्धिमान होते. वक्तृत्वशैली आणि लेखणी या दोहोंवर त्यांचे प्रचंड प्रभुत्व होते. शालेय जीवनात असतानाच ते उत्कृष्ट काव्यरचना करीत असे. वयाच्या 13व्या वर्षीच त्यांनी लिहिलेली स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ही 2 गीते चांगलीच गाजली. काळ या वर्तमानपत्रातील लेख आणि विचार यांच्या प्रभावाने त्यांच्या राष्ट्रभक्तीला चालना मिळाली. फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी देशभक्ती, पारतंत्र्य व देशप्रेम या विषयावर तेजस्वी विचार मांडले. हे सारे करत असतानाच राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा यासाठी त्यांनी अभिनव भारत नावाची एक संघटना थेट लंडनमध्ये स्थापन केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना अंदमान येथील तुरुंगात पाठवण्यात आले. या तुरुंगवासाला काळ्या पाण्याची शिक्षा असे देखील संबोधण्यात येते. अंदमानच्या या तुरुंगात सावरकरांचा भयंकर छळ करण्यात आला. शिक्षेचे प्रकार ऐकले की अंगावर काटा येतो. त्यांना खड्याबेडीत टांगले, तेलाच्या घाण्याला बैलाप्रमाणे जुंपून तेल काढणे, नारळाच्या काथ्या कुटण्याचे व नारळाचे तेल काढण्याचे महाकष्टमय शिक्षा काम दिले. त्यांना अंधाऱ्या खोलीत ठेवण्यात आले. किडे पडलेले अन्न खायला दिले गेले. सोबत तुरुंगाच्या परिसरात आणि बाहेर वाढलेली जंगले साफ करण्याची महाकष्टमय शिक्षा देखील मिळत असे. या कामामध्ये चालढकल करणाऱ्यास बेताची छडी व कोड्याने मारहाण होत असे. अशी कठीणातली कठीण शिक्षा भोगत असताना सावरकरांना अनेक काव्य स्फुरत होती. परंतु ना त्यांच्याजवळ कागद होता, ना कलम होता, ना समुद्राची शाई करण्याची परवानगी होती. अशा परिस्थितीत सावरकरांना काव्यस्फूर्ती शांत बसू देत नव्हती. त्यांनी मग तुरुंगाच्या भिंतीचा कागद केला, बाभळीच्या काट्यांची लेखणी केली. कधी कधी सुचलेले काव्य ते कोळशाने भिंतीवर लिहायचे, नंतर मुखोद्गत करायचे. अशा प्रकारे लिहून मुखोद्गत केलेल्या 10,000पेक्षा जास्त ओळी त्यांनी तुरुंगातून सुटका झाल्यावर परत पुन्हा लिहून काढल्या. सागर प्राण तळमळला हे गीत अंदमानाचीच भेट. हे गीत ऐकताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सावरकरांनी काळ्या पाण्यात शिक्षा भोगत असतानाच अनेक गझला देखील केल्या होत्या. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जनतेमध्ये स्वातंत्र्याविषयी ओढ निर्माण व्हावी, पारतंत्र्याविषयी चीड निर्माण व्हावी यासाठी देशभक्तीपर गीते आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी सारख्या वीरांवर पोवाडे लिहिले. सावरकर यांनी अजरामर अनेक कविता लिहिल्या आहेत, ज्यामध्ये सागरा प्राण तळमळला, अग्निदिव्य, बाजीप्रभूंचा पोवाडा, स्वदेशीचा फटका, जयोस्तुते यासारख्या अजरामर कविता लिहिल्या. सागरा प्राण तळमळला ही त्यांनी सागराला उद्देशून लिहिलेली असून ज्यामध्ये त्यांनी आपल्या मायभूमीकडे परत जाण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. माझे मृत्यूपत्र ही एक मार्मिक कविता आहे. ज्यात सावरकरांच्या मृत्यूनंतरच्या इच्छा व्यक्त केलेल्या आहेत. जयोस्तुते श्री महामंगले ही स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र म्हणून गायले आहे. बाजीप्रभूंचा पोवाडा यात पावनखिंडीत लढणाऱ्या बाजीप्रभूंच्या शौर्याचा ऐतिहासिक पोवाडा गायला आहे. या ज्या देशभक्ती, शौर्य आणि सामाजिक विचारांनी ओतप्रोत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर एक महान कवी आणि नाटककार होते. त्यांनी अनेक गाजलेली नाटके मराठीला दिली, ज्यामध्ये संध्यस्त उशाप, संध्यस्त खडंग, संगीत उत्तरक्रिया यासारखी अजरामर नाटके लिहिली. संध्यस्त उशाप हे सावरकरांना नाटककार म्हणून ओळख मिळवून देणारे पहिले नाटक आहे. संध्यस्त खडंग यामध्ये शब्दशक्तीचे महत्त्व सांगितले आहे. अहिंसेच्या अपयशातून सशस्त्र क्रांतीचे महत्त्व आणि शब्दशक्तीचे महत्त्व यात सांगण्यात आले आहे. तसेच यामध्ये देशभक्ती, तत्त्वज्ञान आणि समाज सुधारण्याचे विचार आढळतात. सावरकर हे एक महान कवी. सावरकरांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या होत्या, ज्यामध्ये काळे पाणी,
माझी जन्मठेप, शत्रूंच्या शिबिरात, मोपल्यांचे बंड आणि 1857चा स्वातंत्र्य समर अशा अनेक कादंबऱ्या आणि लिखाणाचा समावेश आहे. काळे पाणी, अंदमानाच्या सेल्युलर जेलमधील कैद्यांचे दुःखद जीवन आणि तेथील परिस्थितीचे चित्रण करणारी ही एक प्रभावी कादंबरी आहे, जी मनोहर या मासिकातून प्रथम प्रकाशित करण्यात झाली. माझी जन्मठेप सावरकरांच्या अंदमानमधील कारावासातील अनुभवावर आधारित आत्मचरित्रात्मक ही कादंबरी आहे. मोपल्याचे बंड, केरळमधील मोपल्याच्या बंडावर आधारित ऐतिहासिक ही कादंबरी आहे. 1857चे स्वातंत्र्य समर, 1857च्या उठावाला स्वातंत्र्य समर म्हणणारे हे पुस्तक. तसेच शत्रूच्या शिबिरात, यामध्ये शत्रूच्या प्रदेशात लपून केलेली कामगिरी आणि गुप्त कारवायांवर आधारित ही कादंबरी आहे. यासारख्या कादंबऱ्या सावरकरांनी लिहिल्या, ज्याचा मराठी साहित्य आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर मोठा प्रभाव पडला आहे. स्वातंत्र्यवीर ही पदवी त्यांना प्र. के. अत्रे यांनी दिली. सावरकर यांना जहाल क्रांतिकारक, महाकवी, क्रियाशील समाजसुधारक, तत्त्वज्ञ, राजकारणी, भाषाशुद्धी, लिपीशुद्धी, हिंदू संघटक, हिंदुत्ववादी आणि अभिनयाचे प्रणेते, तसेच क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान, विज्ञाननिष्ठ सावरकर व इतिहासकार इत्यादी रूपात ओळखले जातात. एवढे बोलून मी सावरकरांबद्दलचे माझे 2 शब्द संपवते. अशा या महान व्यक्तिमत्वास माझ्या त्रिवार वंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.